ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अयोध्येत आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण। भव्य ध्वज 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा असणार। सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील 8,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। भाजपचं आज राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कोर्टातील सुनावणीकडे लक्ष। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर। अमरावतीच्या धारणी, अकोल्यामधील हिवरखेड आणि बुलडाण्यामधील चिखलीमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचारार्थ भंडाऱ्यात। भंडारा, पवनी, तुमसर, साकोली नगरपालिका निवडणुकीमधील उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा घेणार। दसरा मैदानात सभेचं आयोजन। मी शब्दाचा पक्का, बारामतीमध्ये काम करून दाखवलं। मात्र काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात आणि त्यांची शहरच भकास आणि घाण असतात। अंबाजोगाईमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं वादग्रस्त विधान। अजित पवार जबाबदार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासतीये। परळीमधल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येमधील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चांना उधार। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्लाबोल। आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावेत, जरांगेंचा सल्ला। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती ही भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात, असं विधान। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय। आजोबांच्या कडेवर बसून आमदार झालेले आता मला अक्कल शिकवतायत। गिरीश महाजनांची रोहित पवारांवर टीका। तर आम्हाला पवारांसारखे आजोबा लाभले, हे आमचं नशीब। रोहित पवारांचं महाजनांना प्रत्युत्तर। पुण्यामधील अपघात सत्रानंतर आणखीन एका मार्गावर वाहतुकीसाठी वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत 30 किलोमीटर स्पीड बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी। आदेशाचं पालन न केल्यास कारवाई होणार। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्याबाबत आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीनं 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णयाची शक्यता। ठाण्यात उद्या सकाळी 9 वाजल्यापासून 27 नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीसाठी काही भागास 24 तासांसाठी पाणी बंद राहणार। मुंबईत भटक्या श्वानांना खाद्य घालण्यास बंदी। लहान मुलं, नागरिकांवरील हल्ले टाळण्यासाठी शासनाकडून खबरदारी। भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास दंड। नगरविकास विभागाचे आदेश। शाळा, कॉलेज, बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात भटके कुत्रे पुन्हा सोडू नका। राज्य सरकारचे सर्व मनपा आणि नगरपालिकांना आदेश। कुत्र्यांच्या निर्विजीकरणासह निवाऱ्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्लेमधल्या स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीमधील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख होत आहे। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडिया बॅकफूटवर। पहिल्या डावाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका 314 धावांनी आघाडीवर। टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर मोठं आव्हान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।